अध्यक्ष महोदय, शासनामार्फत गोरगरिबांना धान्य देण्याची योजना आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या 80 करोड लोकांना मोफत धान्य देतो। एका माणसाला 5 किलो धान्य देण्याचा एक चांगला कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून राबवला जात आहे। परंतु असं लक्षात येतं की भंडारा जिल्ह्यामध्ये जे रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून जे मोफत धान्य मिळायचं आहे ते धान्य लाभार्थ्यांना न मिळतात परस्पर रेशन दुकानदार किंवा काही मधले दलाल हे त्या ठिकाणी मोठ्या व्यवसायाने विकतात। त्याच्यामध्ये प्रक्रिया होते, अनेक ठिकाणी प्रक्रिया केल्यावर लोकांना त्या ठिकाणी रसायन मिश्रित तांदूळ सुद्धा खावं लागते। आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे। अध्यक्ष महोदय, मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं की करोना काळामध्ये सुद्धा सगळ्यांना अन्नधान्य पोहोचवण्यात आले। खरं आहे, 54,000 दुकानांमधून आपण अनेक अडचणींना तोंड देऊन सगळ्यांना आपण हे धान्य पोहोचवलं। त्यांनी जे प्रश्न जो विचारलाय त्या संदर्भामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये 1,86,013 शिधापत्रिकावर 7,73,457 लोक आहेत एकूण लाभार्थी। अंत्योदयमध्ये 66,734 शिधापत्रिकांवर 2,48,916 हे लाभार्थी आहेत। आणि या सगळ्यांना अध्यक्ष महोदय ई-पॉस मशीनद्वारे जे आहे हे धान्य जे आहे वाटप करण्यात येतं। आणि या वेळचं जे आहे आपण जे पाहिलं तर मे 25 मध्ये 98% धान्याचं वाटप झालेलं आहे। आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट पाठवलेला आहे तर अशी कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही। 58% धान्य जे आहे अंत्योदय आणि प्राधान्य या दोघांनाही पूर्णपणे वाटप झालेलं आहे। सन्मान्य आमदार महोदयांनी जे सांगितले की रासायनिक मिश्रित असं काही तांदूळ वगैरे असं काही नसतं साहेब। हे जे आहे भारत सरकारची एक योजना आहे की जे कुपोषित जिल्हे आहेत त्या ठिकाणी विटॅमिन युक्त तांदूळ द्यावेत म्हणून। आणि त्यामध्ये तांदूळ आणि त्यांनी ते जे ठरलेले जे विटॅमिन्स आहेत ते मिक्स करून तो तांदूळ दिला जातो। ते जे आहे लोकांचा गैरसमज होतो, कारण तो फोर्टिफाईड तांदूळ हा भारत सरकारच्या निर्णयानुसार कुपोषित लोकांना जो देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।